4 वाजता, तर लाईटला पण मंजुरी नाहीये. मम्मी आवरून रेडी आहेत, मस्त चमकतायत अंधारात सुद्धा. आवनी चहा ठेवलेला आहे. साखर घातली नाही ना? बिना साखरेचं काढून ठेवलं की चहा इकडे साईडला. कुठे आहे? ठीक आहे. ओ मम्मी चहा घ्या. सांगायचं कधी मग? येस, 5:15 झाले. ओच सांडला. पाहिलंत कसं अंधारातच आम्ही सगळे आवरतोय. कधी नव्हे ते पहाटे 4 वाजता आम्ही सगळे उठलो होतो. म्हटलं चला की लवकर जाऊया आणि लवकर घरी ऊन व्हायच्या अगोदर परत येऊया. आपल्याला काही उन्हात चालायचं नाही, पण तरीसुद्धा प्रवास नको वाटतो ना या उन्हाळ्याचा, म्हणून. खूप सुंदर हवा आहे. कसं झालंय, हा जो असा पॅच आहे ना, त्यामधून हवा येते काय? ती अशी अशी क्रॉस होऊन पुढे जाते, आपल्याकडे येते. सुपर. इतकी थंड छान हवा आहे ना, उन्हाळा वाटतच नाहीये. गणपती बाप्पा मोरया. आणि घरातून बाहेर पडताना लिटरली लाईट आलेली आहे. चला दगडूशेठचं दर्शन घेण्यासाठी निघालोय आम्ही, आणि तिथून वाघेश्वर मंदिर जे वाघोलीला आहे तिथं जायचं आहे. कारण ते मंदिर मी कधीच पाहिलं नाही. बऱ्याच जणांच्या व्हॉट्सअप स्टेटसला मी पाहिलं होतं. 5:58 पोहोचलो आपण दगडूशेठला. खरं तर प्रयत्न करून प्रत्येक महिन्यातून एकदा तरी आपल्या या पुण्याच्या कुलदैवताला म्हणजेच दगडूशेठच्या दर्शनासाठी यायला हवं, आणि आम्ही असं बऱ्याच वेळा ठरवतो सुद्धा. मी व्लॉगमधूनही ते शेअर करत असते, पण गेली 2-3 महिने झालं आम्ही आलोच नव्हतो. म्हणून म्हटलं चला जाऊया, मम्मीही आहेत आणि यासोबतच वाघेश्वरचंही दर्शन करून येऊया. मस्त वाटतं जेव्हा पहाटे पहाटे असं दर्शन होतं देवाचं. अगदी छान प्रसन्न असं वातावरण असतं. आता वाजतायत 6:30 आणि आमचं छान असं बाप्पाचं दर्शन झालंय. आणि खूप दिवसांपासूनची आमची एक इच्छा होती की वाघोलीचं ते वाघेश्वर मंदिर बघायला जायचं. आमच्या एरियामध्ये म्हणजे आम्ही जिथे जुन्या ठिकाणी राहायचो, जुनं घर आमचं जिथं आहे तिथे एक चरोलीला वाघेश्वराचं मंदिर आहे. पण हे जे पाण्यामध्ये फोटो पाहिलेले होते की पाण्याच्या साईडला असं एक सुंदरसं वाघेश्वरचं मंदिर आहे, ते कधी पाहिलेलं नव्हतं. तर आज आम्ही तिकडे निघालोय. काही जणांना सनसेट आवडतो तर काही जणांना सनराईज आवडतो. पण मी अशा कॅटेगरीमधली आहे की मला ना सनराईज आणि सनसेट दोन्ही आवडतं. तर मलाही जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला काय पाहायला आवडतं, सनराईज की सनसेट. सुंदर असं सनराईज बघत बघत आता आम्ही पोहोचलो आहे. आणि इथं आल्यानंतर मी बोर्ड वाचला की स्लीवलेस ड्रेस अलाउड नाही. आणि माझ्या बाबतीत असं का होतं माहिती नाही. प्रत्येक वेळेला मंदिरात जातानाच मी हा स्लीवलेस टॉप का घालत असेल. आज घालण्याचं रिझन असं होतं की गरम होत होतं खूप, आणि उन्हाळ्याचे दिवसही आहेत म्हणून म्हटलं की स्लीवलेस घालावा. पण हे मी विचार करायला हवा हा की किंवा डोक्यात ठेवायला हवं हे की आपण मंदिरात निघालोय, ओढणीचा ड्रेस प्रॉपर घालावा. पण नाही, स्लीवलेस अलाउड नाही आहे म्हणून ना याच्यावरून असं असं केस टाकून गेली आहे. तर स्लीवलेस राहिला बाजूला. ते पुजारी म्हणतायत केस बांधून या. म्हटलं ठीक आहे, नेक्स्ट टाइम येते आता केस बांधून प्रॉपर ड्रेस घालून. खूप सुंदर आहे हो हे वाघोलीचं वाघेश्वर मंदिर. अतिशय सुंदर, खरंच खूप भारी वाटलं. आणि तुम्ही ऐकलत की हे असं झालं माझ्या बाबतीत. केस बांधून या, चक्क केसांवरती नजर गेली त्यांची. झाकायला गेले स्लीवलेस ड्रेस, पुन्हा आलं ते केसांवरती. म्हटलं ठीक आहे, मी नेक्स्ट टाईम प्रॉपर गेटअप करून येईन. आणि हो, नक्कीच येईन. मला आवडलं हे मंदिर. वेळेत, अगदी वेळेत 8:30-9 पर्यंत आम्ही घरी पोहोचलो बरे का.
आम्ही ना इतक्या लवकर देवदर्शनासाठी गेलो होतो की परत येईस तोपर्यंत एखादं हॉटेलसुद्धा ब्रेकफास्टसाठी ओपन झालेलं नव्हतं. हां, आमच्या एरियामध्ये पोहोचेपर्यंत झाले होते, पण आम्हाला बाहेरचा करायचाच नव्हता नाश्ता. म्हटलं चला घरी जाऊया आणि पटकन अगदी 10 मिनटं लागतात, कितीचा वेळ लागणार आहे नाश्ता बनवायला, तर पोहे करूया आजच्या दिवशी. मी पोहे बनवतीये तोपर्यंत मम्मीनी देवपूजासुद्धा केली होती. लवकर उठल्यानंतर दिवसही किती मोठा वाटतो आणि कामंही किती पटपट आवरतात ना. दोघांनी छान मस्त निसर्गाचा आनंद घेत, कोकिळेचा, इतर पक्ष्यांचा आवाज ऐकत अगदी छान असा नाश्ता केला. आणि सुट्टीचा दिवस आहे, निवांतपणा तर असायलाच हवा ना. इथे आमचं काय डिस्कशन सुरू आहे माहिती आहे? अहो मला म्हणतायत की अगं हापूस आंबा आपण इतका आणला आहे, रोज एक हापूसचा वेगळा पदार्थ बघत बसतेस, एखादा बनव ना. तर मी त्यांना म्हणत होते की अहो प्रितिशला येऊ द्या, प्रितिश नाही आहे. आईचं मन आपलं असंच असतं ना की एखादा नवीन आयटम, एखादा छानसा आयटम बनवणार तर मुलं हवीत, मुलांसाठी बनवायचं असं असतं आपलं, नवऱ्यानंतर. पण आहूंची इच्छा होती की नाही तो आल्यानंतर पुन्हा बनव, पण आत्ता बनवायला हरकत काय आहे, बनव ना. मग म्हटलं ठीक आहे चला, खूपच रिक्वेस्ट करता आहात तर आपण एक छानसा आयटम आज बनवूया. आता बऱ्याच जणी मला खूप वर्षांपासून बघत आल्या आहेत, म्हणजेच जेव्हापासून माझं यूट्यूब आहे किंवा बऱ्याच दिवसांपासून त्या कनेक्ट आहेत माझ्याशी. तर तुम्हा लोकांना माहिती असेल की मी कधीही केक बनवत नाही. हो, कारण केकचं आणि माझं ना खूप वाकडं आहे. एकदा दोनदा मी केक बनवायचा प्रयत्न केला होता, पण मला तो व्यवस्थित जमला नाही आणि मग मी त्याचा नाद सोडून दिला. तर आज मी मँगोचा केक करण्याचं धाडस करते. हो, लिटरली. बघूया आता कसा जमणार आहे. तर आंब्याचा केक गर काढून घेतला आणि तो गर मस्तपैकी फ्रेश अशी मलाई घालून मिक्सरला फिरवून घेणार आहे. रव्याचा केक बनवणार आहे आणि त्याच्यासोबतच रबडीही बनवणार आहे. याला ना टोटल म्हणजे या पूर्ण रेसिपीला 6 आंबे खर्च होणार आहेत असं माझं कॅल्क्युलेशन आहे. आता बघूया की ॲक्च्युअलमध्ये किती. तर हे बघा, हा तो आंब्याचा गर पाणी वगैरे न टाकता त्यामध्ये फ्रेश अशी मलाई घालून मिक्सरला मी फिरवून घेतला आहे. आणि आता यामध्ये टाकते आहे तूप. बरं, जे लोक केक बनवतात त्यांच्याकडे मेजरमेंटसाठी प्रॉपर कप असतो. माझ्याकडे ते कप वगैरे काही नाहीत, कारण मी केकच बनवत नाही. अंदाजेच मी हे तूप टाकलं आहे आणि आहूंची लुडबुड सुरू होती आणि उगाचच आपलं विचारायचं त्यांना, हां इतकं पुरेसं आहे का हो, इतकं पुरेसं आहे का हो. तर ते तूप बहुतेक माझ्याकडून थोडंसं जास्त पडलं गेलं आहे. आणि यामध्ये आता पुन्हा असंच अंदाजेच रवा ॲड केलेला आहे मी. पुन्हा थोडंसं दूध घालायचं आहे आपल्याला आणि याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. अरे रे, मी एक विसरलीच की साखरही ॲड केली आहे बरं का मी त्यामध्ये. तशी तुम्ही पाहिली असेल, पण मी सांगायला विसरले. आणि आता सार मिश्रण म्हणजे जे काही आपण बॅटर बनवलं आहे केकसाठी, तो रवा फुगेपर्यंत अर्धा तास ठेवून द्यायचा आहे. ते फुगतं तिकडे अर्धा तास, तोपर्यंत मी इकडे रबडी बनवून घेतली. मस्त गोठ्यातलं हे दूध आहे, त्यामुळं फॅटवालं आहे, फुल फॅटवालं. त्याला आटायला जास्त वेळ नाही लागला. आणि जी काही ही रबडी बनली होती त्यामध्येही आपल्याला साखर ॲड करायची आहे. आणि पुन्हा आपल्याला 2 आंब्याचा पल्प काढून तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे, बिना काही साखर वगैरे न टाकता. आणि तो सारा पल्प पुन्हा रबडीमध्ये ॲड करायचा आहे. अशा पद्धतीनं रबडी बनवून मस्त त्याच्यावरती वेलची पावडर वगैरे टाकून फ्रीजला ठेवून द्यायचं आहे. इथे आहो मला हेल्प करतायत. हा बटर पेपर आहे, तो छानपैकी राऊंडच्या शेपमध्ये कट करून मला देतायत ते. असा छान तवा गरम व्हायला ठेवलाय. आता आमचा केक बेक होणार आहे आणि मला बिलकुल केक करायची सवय नाहीये, त्यामुळे इतकी भीती वाटतेय की कसं जमेल. हाय मेरी शेगडी, किती तयारी लागते. बटणं मला खूप आवडतात, खूप. बघू बघू राऊंड तुमचा, बघू बघू. थोडासा फरक पडला, ठीक आहे. इंजिनियर साहेब, हे ना प्रॉपर यामध्ये ना हे असं टाकायचं असतं का, असं असं ना थोडं मोठं झालंय. असं ते साईडला पण चालणार ना, म्हणून थोडं मोठं चालणार. जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे. तर मी ट्रायप्लायचा पॅन घेतलेला आहे आणि माझा कास्ट आयर्नचा जो तवा आहे ज्याच्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारचे डोसे करत असते, तो हीट करायला ठेवून दिला होता मी, पाहिलं तुम्ही. आणि आता पॅनमध्ये आपल्याला हा केक बेक होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. जवळपास अर्धा तास ठेवायचा, अगदी मंद गॅसवरती. तर मी पहिल्यांदाच करते, इतकी धाकधूक वाटते ना मला की काय सांगू मी तुम्हाला. त्यात मी एक मोठी चूक इथे काय केली माहिती आहे. तर ना रवा हा मोठा आहे माझा, अगदी बारीक असा रवा वापरायचा आहे याच्यासाठी, पण मी मोठा रवा वापरला आहे. ठीक आहे, माझ्याकडे नव्हता छोटावाला, म्हटलं जाऊ दे आपण मोठा वापरून बघूया की काय होणार आहे.
बरं, केक बेक होण्यापूर्वी त्यामध्ये थोडासा अर्धा चम्मच मी खायचा सोडा ॲड केला होता. बेकिंग पावडरसुद्धा ॲड करू शकतो आपण. आणि बघा, मोठा रवा वापरल्यामुळे हा केक असा काहीसा दिसतोय. तर ज्या माझ्या मैत्रिणी केक बनवण्यामध्ये एक्सपर्ट असतील त्यांनी नक्की कॉमेंट करून सांगा मला की कसा बनला माझा हा केक. तर मध्येच मी काय दाखवलं, तर रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही एग फ्राईड राईस बनवला आहे, तोही आत्ताच. कारण हा इतका सारा वेळ खाऊ पदार्थ आहे आणि त्यातल्या त्यात मी पहिल्यांदा करते, त्याचं टेन्शन तर वेगळंच. त्यामुळं स्वयंपाकामध्ये हलकं फुलकं काहीतरी बनवायचं म्हणून शॉर्टकट मारला आहे आणि एग फ्राईड राईस बनवला आहे. मम्मींच्यासाठी पुन्हा 2 भाकरीही गरम गरम मी बनवल्या. हा केक जळल्यासारखा दिसतोय का हो? पण चवीला तर काही असा तो जळल्यासारखा वाटत नव्हता, पण थोडासा जास्त वेळ बहुतेक बेक झाला. कारण तो जो लोखंडी तवा आहे ना, तो एकदा तापला ना की भयानक बराच वेळ तो तापलेल्या अवस्थेत असतो, म्हणजे गरम असतो, लवकर थंड नाही होत तो. ते मी लक्षात ठेवायला हवं होतं. आणि थोडंसं अगोदर, म्हणजे त्यांनी अर्धा तास सांगितलं होतं रेसिपीमध्ये त्या, तर मी ॲटलिस्ट एक 20-25 मिनटंच ठेवायला हवं होतं. तर चला, बनवून रेडी आहे मँगो केक विथ मँगो रबडी. जे काही आज मी धाडस हे केलेलं आहे, तर ते असं काहीसं दिसतंय. तर याला वरती पुन्हा पिस्ता आणि मँगोचे पल्प टाकून छान गार्निश करण्यात आलं होतं. चवीला उत्तम होतं ते, पण खरं सांगू मला अजिबात नाही आवडलं, खरंच नाही आवडलं. आणि साखर खूपच कमी पडली होती त्यामध्ये. साखर बऱ्यापैकी अजून घालायला हवी होती. म्हणजे लिटरली ते बिलकुल गोडच नव्हतं. मम्मीसुद्धा खाऊ शकल्या अशा पद्धतीचं ते झालेलं होतं. जी काही इम्प्रूव्हमेंट करायची आहे ना, ती आता प्रितिश आला की मी पुन्हा एकदा ही रेसिपी बनवणार आणि त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणार. आणि चला, उद्या पहाटे आहोंची मॅरेथॉन आहे, त्याची ही सारी तयारी सुरू आहे त्यांची. अगदी मन लावून त्यांची तयारी असते बरं का. त्यांचा आनंदाचा पार्ट हा. याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडं सेंड करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट नक्की करा. बाय. उद्या भेटू पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये.